नमस्कार मित्रांनो, या नवीन ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण जाणार आहोत मुंबईला। आपण ट्रेनने प्रवास करणार आहोत। मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला कसं जायचं ते आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, ट्रेनसुद्धा आलेला आहे। मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला कसं जायचं ते आपण बघूया। चला तर पाहूया आपण या ट्रेनने प्रवास करून इंटरनॅशनल एअरपोर्टला कसं जायचं ते बघूया आपण। मित्रांनो, आपण गाडी चेंज करणार आहोत। ही लांब पल्ल्याची गाडी सुरत, वलसाड, वापी, अहमदाबादवरून येणाऱ्या ट्रेन है। लांब पल्ल्याच्या ट्रेन ह्या लांब पल्ल्याची ट्रेन मित्रांनो अंधेरीला थांबत नाही। त्या कारणाने आपण इकडे चेंज करणार आहोत। डहाणूवरून लोकल गाडी पकडणार आहोत आणि लोकल गाडी पकडून आपण एअरपोर्टला जाणार आहोत। तर तुम्ही डहाणूला किंवा विरार, बोरिवलीला सुद्धा तुम्ही पकडू शकतात। लोकल ट्रेननेच जावं लागेल, कारण की ही लांब पल्ल्याची गाडी तिकडे थांबत नाही। गुजरातથી આવનારી ગાડી સવારી ગાડી આ ગાડી અંધેરી સ્ટેશન પર નહીં થોભે, તેના કરતાં ડહાણુ નહીં તો પછી વિરાર, બોરિવલીથી ચેન્જ કરવા પડે તો જ એરપોર્ટ જઈ શકે છે। તો આ સવારી ગાડી અંધેરી સ્ટેશન પર નહીં થોભે, તેના કરતાં આપણે આ ચેન્જ કરીને પછી લોકલ ટ્રેનને જવાનું છે। આપણે સવારી ગાડી ચેન્જ કરીને આ લોકલ ટ્રેનમાં પ્રવાસ કરવાનો છે એરપોર્ટ સુધી। તો ચાલો આપણે લોકલ ટ્રેનમાં બેસીને એરપોર્ટ સુધી જવાનું છે। बघा मित्रांनो, ही लांब पल्ल्याची गाडी सोडून आपण डहाणूला चेंज करून लोकल गाडीमध्ये जाणार आहोत। तर चला आपण लोकल गाडीमध्ये बसूया आणि अंधेरी एअरपोर्टला, इंटरनॅशनल एअरपोर्टला जाऊया, बघूया। ते पब्लिक आहे मित्रांनो अंधेरी स्टेशनवरची। आपण अंधेरी स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत। आता बाहेरून पूर्वेकडून आपण रिक्षा किंवा बसने जाणार आहोत। हे पूर्वेकडचे आहे अंधेरी स्टेशनच्या बाहेर। हे मित्रांनो, इथून रिक्षा भेटतात। रिक्षा पकडून तुम्ही एअरपोर्टला जाऊ शकतात। आणि आपण बसला जाणार आहेत, त्यामुळे बस इकडे भेटते। इथून बस एअरपोर्टला जाते। आपण बस पकडूया आणि एअरपोर्टला जाऊया मित्रांनो। हे मित्रांनो, बस 337 बस लागलेली आहे। ती एअरपोर्टची बस आहे। या बसमध्ये आपण जाणार आहोत। तर मित्रांनो, आपण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलेलो आहोत आणि बसची तिकीट आहे फक्त 6 रुपये। अंधेरी स्टेशनपासून ते एअरपोर्टपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि आता पुढे बघूया काय आहे ते। हे मित्रांनो, तुम्ही बाय रोडला यायचे झालं तर अहमदाबाद मुंबई हायवे वरून येताना घोडबंदर, भाईंदर, बोरिवलीवरून डायरेक्ट तुम्ही ह्या हायवेने एअरपोर्टपर्यंत येऊ शकतात। बाय रोडने यायचे झालं तर हायवेनेच यावं लागेल। मित्रांनो, हा एअरपोर्टला आपण पोहोचलेलो आहे। हे मित्रांनो, एअरपोर्टवरचे रस्ते आहेत, बघू शकता तुम्ही। एकदम किती छान आहेत ते।
हे मित्रांनो समोरच बिल्डिंग दिसतात, ती पार्किंगची बिल्डिंग आहे. खूप मोठी बिल्डिंग आहे ही, पूर्णपणे पार्किंगची बिल्डिंग बनवलेली आहे. ह्याच्यात तुम्ही पार्किंगला येऊन गाडी लावू शकतात. हे खालून मित्रांनो एअरपोर्टचं दृश्य बघा तुम्ही. वरती सुद्धा जाणारच आहे, पण हे खालून बघू शकतात तुम्ही. इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे मुंबईचं. हे मित्रांनो बघू शकतात, हे सेकंड फ्लोअरचं आहे. एकदम छान असं आहे इकडचं वॉटरफॉल. एअरपोर्टमध्येच आहे, दुसऱ्या मजल्यावरचं आहे दृश्य. आपण पोहोचलो आहोत वरच्या फ्लोअरवरती, आणि वरच्या फ्लोअर कसं आहे ते बघूया आपण. छान असं दृश्य आहे इकडे. हे तुम्ही बघू शकतात, वरचं आहे एकदम. हे तुम्ही बघू शकतात मित्रांनो, मुंबईचे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे हे. छान असं आहे, एकदम सुंदर. हे तुम्ही बघू शकतात, एकदम सुंदर असं एअरपोर्ट आहे. इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई. हे मित्रांनो बघू शकतात, झाड आपल्या जमिनीवर नसतील तेवढे झाडं इकडे इंटरनॅशनल एअरपोर्टला वरच्या फ्लोअरला आहेत. बाग बगीचे सुंदर आहे, आणि मोठी मोठी त्या बागेत झाडंसुद्धा आहेत, तुम्ही बघू शकतात. वरची बाग एकदम छान आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात. असं मित्रांनो खालती वरती यायला लिफ्टसुद्धा आहे, आणि हे कन्व्हेयर बेल्टसुद्धा आहेत. हे खालचे ग्राउंड आहे मित्रांनो, त्याचे खालचे अजून आहे दुसरं सुद्धा.